नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मंडळींनी 2024 या वर्षात विविध व्यवसायांमध्ये एंट्री केली आहे। कोणी साड्यांचे दुकान सुरू केले तर कोणी कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला। आता या यादीमध्ये आणखी एका तरुण अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याने ठाण्यामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे। लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षय कोठारी मुख्य भूमिकेत आहेत। त्यांच्यासह एक महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले आहे। मालिकेत सोहम ही भूमिका साकारणारा अभिनेता ऋतिक तळवलकरने हे रेस्टॉरंट सुरू केले आहे। काही दिवसांपूर्वी त्याने हे हॉटेल सुरू करत असल्याची माहिती दिली होती। आता 29 डिसेंबर पासून त्याच्या हॉटेल व्यवसाय प्रारंभ झाला आहे। ऋत्विकने व्हिडिओ शेअर करत त्याच्या व्यवसायाची माहिती दिली। द मिसळ कॅन्टीन असे त्याच्या हॉटेलचे नाव असून या ठिकाणी असल महाराष्ट्रीयन पदार्थाची चव चाखायला मिळणार आहे। अभिनेत्याने दिलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील वसंत विहार या ठिकाणी त्याचे द मिसळ कॅन्टीन उघडण्यात आले आहे। ऋतिक तळवलकरने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या रेस्टॉरंटमध्ये विविध पद्धतीचे मिसळ हे मुख्य आकर्षण असेल। याशिवाय महाराष्ट्रीयन पद्धतीचे अनेक पदार्थ, उपवासाचे पदार्थ या ठिकाणी मिळतील। ऋत्विकने मोठ्या उत्साहाने शेअर केलेला हा व्हिडिओ इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला। शिवाय चाहत्यांनीही त्याच्या नव्या व्यवसायाबद्दल शुभेच्छा देत उत्सुकता व्यक्त केली आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।